कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याअगोदर किंवा लग्न समारंभात जाण्याअगोदर पार्लरला जाऊन हजारो रुपये खर्च करतो आणि त्याचा काही रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही किंवा तात्पुरता रिझल्ट दिसतो आणि नंतर चेहरा खराब होतो. तर आज आपण घरच्या घरी पार्लरपेक्षा भारी ग्लो देणार आहोत. एका स्टेपमध्ये डिटॅन फेशियल करणार आहोत. तुमच्या चेहऱ्यावर भरपूर जुने डाग असतील किंवा पिगमेंटेशन असेल किंवा वांग असेल किंवा सुरकुत्या यायला लागल्या असतील, पिंपल्स असतील, तर हे सगळे रिमूव्ह करण्यासाठी मसूर डाळ कशी फायदेशीर ठरते हे आज या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा या रेमेडीमुळे इन्स्टंट ग्लो बघायला मिळणार आहे. जे काही तुमच्या चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स आहेत, ड्रायनेस असेल, डलनेस असेल, हे सगळं कमी करण्यासाठी ही होम रेमेडी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता रेमेडी पाहूया. तर चला, आपल्याला या रेमेडीसाठी पहिला घटक लागणार आहे ते मसूर डाळ. आता बऱ्याच वेळेला ना या मसूर डाळीचा वापर आपण फक्त जेवण बनवण्यासाठी करतो, पण तीच मसूर डाळ आपल्या सौंदर्यासाठी देखील भरपूर गुणकारी ठरते आणि यामध्ये आपल्या चेहऱ्याला लागणारे भरपूर घटक सामील असतात. अगदी जुन्या काळातील महिला देखील जेव्हा फेसवॉश आणि साबण बाजारात आले नव्हते तेव्हा बेसन पिठाप्रमाणेच मसूर डाळीचा वापर देखील आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी करत होत्या. हे पहा, मी एक कापड घेतलेलं आहे. थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि यावरती मसूर डाळ घालून अशी पुसून घ्यायची. कारण मसूर डाळीला किंवा कोणत्याही डाळीला भरपूर प्रमाणात आजकाल बाजारात केमिकल लावलेलं असतं. त्याचे साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्याला होऊ नयेत एकदम, त्यामुळे एकदम ओल्या कपड्यानं पुसून घ्यायची. नाहीतर तुम्ही डाळ धुवून 2 दिवस किंवा 1 दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवून देखील घेऊ शकता. मी अशी हलक्या ओल्या कपड्याने पुसून घेत आहे आणि नंतर हलकीशी सुकवून मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. हे पहा, मी चांगली पुसून घेतलेली आहे. मसूर डाळ आपल्या चेहऱ्यामध्ये गुलाबी ग्लो ॲड करण्यास देखील भरपूर मदत करते. खूप छान बेनिफिट्स भेटतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. हे पहा, चांगल्या प्रकारे मी डाळ पुसून घेतलेली आहे. आता ही पुसलेली मसूर डाळ आपल्या चेहऱ्याला वापरली ना, कोणतेही साईड इफेक्ट किंवा रिएक्शन होणार नाही. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला वापरायच्या आधी स्वच्छ पुसूनच घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, मी इथे व्यवस्थित मसूर डाळ पुसून घेतलेली आहे. आता बऱ्याच स्त्रिया मसूर डाळीचा वापर आपल्या स्किन केअरसाठी करतात आणि त्यांना खूप छान रिझल्ट देखील भेटतात. तुम्ही सुद्धा हा डाळीचा वापर एकदा नक्की करून पहा. मी सांगितलेली रेमेडी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. हे पहा, डाळ एकदम स्वच्छ केल्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. ते म्हणजे आज आपण एका स्टेपमध्ये आपल्या चेहऱ्याची क्लिन्झिंग आणि स्क्रबिंग दोन्ही करणार आहोत. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे टॅनिंग, पिंपल्स, काळपटपणा, डाग कमी होण्यास मदत होणार आहे. आता आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, ही आपण पुसून घेतलेली मसूर डाळ आहे ना, ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून चांगली रवाळ पावडर करून घ्यायची आहे. आता इथं ना तुम्हाला जेवढी मसूर डाळ गरजेची आहे, 3 चमचे 4 चमचे जेवढी क्वांटिटी तुम्हाला लागणार आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही ही डाळ वाटून घेतल्यावर जी पावडर होणार आहे ना, ती तुम्ही पॅकही करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. मिक्सरचं भांडं एकदम क्लीनच घ्यायचं आहे. आपल्याला चेहऱ्यासाठी वापरायचं आहे म्हणल्यावर स्वच्छच वापरायचं, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचं हार्म पोचणार नाही. एकाच टाईमला तुम्ही डाळ वाटून ठेवली ना, म्हणजे नंतर तुम्ही ही होम रेमेडी करताना पुन्हा पुन्हा तुम्हाला ही डाळ वाटायला लागणार नाही. त्यामुळे लगेच तुमची होम रेमेडी बनवून तयारी होणार आहे. हे पहा, मी मिक्सरला लावून वाटून घेतलेली आहे. ही पावडर पहा पूर्णपणे ड्राय असते, त्यामुळे ह्याला तुम्ही साठवून बाहेर ठेवली तरी अजिबात खराब होणार नाही. फक्त लक्ष द्यायचं आपल्या ह्याला पाण्याचा हात लागू नये, बस. बाकी काही प्रॉब्लेम याला येत नाही. एकदम बाहेर तुम्ही ठेवू शकता साठवून देखील. हे पहा, अशी वाटून घ्यायची आहे. एकदम असं स्ट्रक्चर आलं पाहिजे. जास्त जाडसरही वाटायचं नाही आणि जास्त बारीकही करायचं नाही. हलकं दरदर पाहिजेच आपल्याला, त्यामुळे आपल्या चेहऱ्याची स्क्रबिंग छान होते. तुम्ही एकदा पावडर बनवली तरी आरामात 1 ते 2 महिने सहज वापरू शकता, अजिबात खराब होणार नाही.
खरं तर मोठमोठ्या सेलिब्रिटी देखील अशा होम रेमेडी त्यांच्या चेहऱ्यासाठी वापरत असतात. कारण खरं तर जी चमक आपल्या चेहऱ्यावर घरच्या साहित्याने किंवा नॅचरल होम रेमेडीने येते ना, ते कोणत्याच प्रोडक्टने येऊ शकत नाही. पूर्वीच्या स्त्रिया देखील त्यांच्या चेहऱ्यावर स्क्रब करायच्या, फेस पॅक लावायच्या आणि ते पूर्णपणे नॅचरल असायचं, घरचं असायचं. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असायची आणि एक वेगळाच नॅचरल ग्लो असायचा. मग त्यांचं वय कितीही झालेलं असलं तरी ती चमक एक वेगळीच असायची. त्यामुळे चेहरा खूप त्यांचा सुंदर आणि छान दिसत होता. चला तर पुढची स्टेप पाहूया. हे पहा, पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. भरपूर जर जाड पीठ आलं तर तुम्ही अजून एकदाशी मिक्सरला फिरवू शकता किंवा ते थोडंसं जाडसर आलं तरी त्याचा स्क्रब बनवून तुम्ही हातापायावरती यूज केलं तरी चालेल. चेहऱ्याला करायचं असलं का थोडंसं जास्त मोठं येऊन द्यायचं नाही. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. तुम्ही जर भरपूर जाड पीठ ठेवलं तर स्क्रबिंग करताना आपल्या चेहऱ्याला त्रास होतो. त्यामुळे भरपूर जाड पीठ वापरायचं नाही. हलकं जाड असलेलं पीठ वापरायचं, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला त्रासही होणार नाही आणि स्क्रबिंग ही खूप छान प्रकारे होऊन जाईल. आता हे वाटून घेतलेलं जास्त जे पीठ आहे ते एका कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे नंतर आपल्याला सारखं सारखं बनवायचा त्रास होणार नाही. कोणतीही एक खाली बॉटल किंवा डबा किंवा अशा प्रकारचं कंटेनर घ्यायचं आहे आणि जास्तीचं पीठ असं स्टोअर करून ठेवायचं आहे. हे स्टोअर केलेलं पीठ आरामात बाहेर राहतं आणि अजिबात खराब होत नाही. हे पहा, मी उरलेले पीठ स्टोअर करून ठेवलेलं आहे. जेवढं आपल्याला लागायचं आहे तेवढंच आता वापरायला घ्यायचं आहे. फक्त याला कोणत्याही प्रकारचा पाण्याचा हात लावू नका, जेणेकरून ते लगेच खराब होईल. बाकीचं जे एक्सेस पीठ होतं ते मी एका कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते 1 ते 1.25 चमचा पीठ मी आत्ताच्या होम रेमेडीसाठी वापरायला घेतलेलं आहे. तुम्ही क्वांटिटी तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. याची क्वांटिटी जरी कमी असली तर याचे बेनिफिट्स इतके छान आहेत ना, तुम्हाला पार्लरपेक्षा जास्त ग्लो घर बसल्या भेटणार आहे. एकदम छान रिझल्ट फक्त एका मसूर डाळीच्या वापरामुळे भेटणार आहे. त्यामुळे हा फेस पॅक नक्की ट्राय करा आणि तुमचे रिझल्ट माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. आता दुसऱ्या गोष्टी मी यामध्ये यूज करणार आहे ते ऑप्शनल आहे. यानंतर आपण यामध्ये हळदीचा वापर करणार आहोत. तुम्ही किचनमधली हळद अजिबात घेऊ नका. तुम्ही व्हाईट टर्मरिक घ्या किंवा आंबे हळद घ्या. कोणत्याही प्रकारची हळद घेतली तरीही चालेल. हे पहा, मी एकदम हलकी हळद घातलेली आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जर पिंपल हे असेल तर त्यांच्यावर हळद खूप छान प्रकारे वर्क करते. हळद ऑप्शनल आहे. तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल तर स्किप केली तरीही चालेल. हळदीमुळे आपल्या चेहऱ्याला खूप छान ग्लो येतो आणि कोणतेही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही. त्यामुळे मी इथे हळद थोडीशी वापरलेली आहे. सोबतच चेहऱ्यावरील काळपटपणा, पिंपल्स, रिंकल्स कमी होण्यासाठी ॲलोवेरा जेल इथं वापरायचं आहे. स्किन आपले हायड्रेट राहते. त्यामुळे तुम्ही ॲलोवेरा जेल नक्की वापरा. खूप छान रिझल्ट भेटतात ॲलोवेरा जेलचे आपल्या चेहऱ्याला. सोबतच यामध्ये आपण कच्चे दूध वापरायचे आहे. कच्चे दूध वापरा, खूप छान रिझल्ट भेटतात. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील धूळ, माती, डस्ट बसलेली असेल किंवा आपल्या चेहऱ्यावर टॅनिंग जमलेलं असेल किंवा चेहरा आपला काळपट दिसत असेल तर ते पूर्ण काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे इथे आपण दुधाचा वापर करायचा आहे. दूध आपल्या चेहरा खूप छान प्रकारे स्वच्छ करते आणि एक ग्लो द्यायला मदत करते. त्यामुळे इथे कच्चे दूध मी वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे कच्चे दूध अवेलेबल नसेल तर तापवलेलं दूध तुम्ही थंड करून वापरायचं आहे, गरम वापरायचं नाही, लक्षात ठेवा. आणि पॉसिबल असेल तर तुम्ही कच्चे दूध वापरा, अजून छान बेनिफिट्स भेटतात. हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून मिक्स करायचे आहे. साधारण 1 ते 2 चमचा मी इथे दूध घातलेलं आहे. तुम्हाला ही पेस्ट थोडीशी पातळ जरी दिसत असेल तर मसूर डाळ थोडं थोडं करून पूर्ण दूध शोषून घेते आणि एकदम मऊ पडते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा हार्म पोचत नाही आणि सर्व जिन्नस एकत्र पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स होतात. त्यामुळे दूध थोडंसं लिक्विडी कन्सिस्टन्सी होईल असंच टाकायचं आहे. कारण 2 मिनटात ही मसूर डाळ पूर्णपणे ती दूध शोषून घेते
आणि फेस पॅकची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर होते. इथे तुम्ही फेस पॅकची तर चमक पाहू शकता. अशीच चमक तुमच्या चेहऱ्यावरती, हातापायावरती देखील अशीच चमक येणार आहे. जेव्हा 10 मिनटं तुम्ही हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय कराल. हे पहा, मसूर डाळीने दूध पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि एकदम फेस पॅकची कन्सिस्टन्सी एकदम बराबर झालेली आहे. मसूर डाळ हळूहळू करून दूध पूर्ण शोषून घेते आणि एकदम मऊ पडते. दूध शोषून घेतल्यानंतर हा फेस पॅक पुन्हा एकदा एकदम चांगल्या प्रकारे असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व जिन्नस एकत्र चांगले मिक्स झाले पाहिजेत आणि आपल्या चेहऱ्यावर खूप चांगल्या प्रकारे वर्क केला पाहिजे. तुमच्याकडून जर फेस पॅक पातळ झाला किंवा कदाचित दूध जास्त झालं तर तुम्ही 1 ते 2 मिनटं हा फेस पॅक झाकण ठेवून असाच ठेवून द्या. पूर्ण मसूर डाळ यामधील दूध सोकून घेईल आणि आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये फेस पॅक डबल व्यवस्थित, एकदम घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, एकदम छान कन्सिस्टन्सीमध्ये येतो. हे पहा, फेस पॅक आपला तयार झालेला आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि हा फेस पॅक इक्वली आपल्या चेहऱ्यावर मसाज करत अप्लाय करायचा आहे. पहा, व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये व्यवस्थित मसाज करायची आहे. मसाज करत करत पूर्ण इक्वली आपल्या चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. हे पहा, 10 ते 15 मिनटं आपल्या चेहऱ्यावर हा फेस पॅक असाच राहून द्यायचा आहे. नंतर थंड पाण्याने मसाज करत हा फेस पॅक धुवून घ्यायचा आहे. पहा, मसाज करत फेस पॅक रिमूव्ह करायचा आहे, डायरेक्टली वॉश करून टाकू नका. हे पहा, 10 मिनटानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आपल्या चेहऱ्यावरील डर्ट असेल, काळेपणा असेल, पिगमेंटेशन असेल, पूर्ण जायला मदत होते. पिगमेंटेशन असेल तर हलके पडते. आपल्या चेहऱ्यावरील पिंपल देखील यायची कमी होतात आणि खूप छान प्रकारे ग्लो आपल्या चेहऱ्यामध्ये ॲड होतो. पहा, चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही आठवड्यातून 2दा ही होम रेमेडी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशा सोप्या होम रेमेडीसोबत. धन्यवाद.